तर बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आहे काय नक्की? थेरॉटिकल डेफिनेशन मध्ये जाण्यापेक्षा सिंपल शब्दांमध्ये स्मार्ट मशीन्स क्रिएट करणं ही जी टेक्निक आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो. आणि त्याच्याशीच रिलेटेड थोड्या आणखीन कन्सेप्ट आहेत, जसं की मशीन लर्निंग आहे. जसं नाव सजेस्ट करतं, मशीनला आपण एखादी गोष्ट लर्न करायला लावतो, एखादी गोष्ट शिकवतो, जेणेकरून दरवेळी त्या मशीनला एक्सप्लिसिटली सांगता कामा नये, मशीन त्याचं थोडेसे डिसिजन घेऊ शकतो. आणि तिसरी रिलेटेड कन्सेप्ट आहे डेटा सायन्स. डेटा सायन्स काही भाग याचा मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर ओव्हरलॅप करतो आणि काही भाग थोडासा सेपरेट आहे. याच्यामध्ये डेटा कलेक्ट करण्यापासून, तो क्लीन करण्यापासून, त्याला प्रोसेस करण्यापासून, इव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन रिलेटेड कन्सेप्ट सुद्धा येऊ शकतात. तर रफली तुम्हाला एक आयडिया हवे असेल तर एक वेन डायग्राम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक कन्सेप्ट घेतली तर त्याच्यामध्ये एक स्मॉलर कन्सेप्ट आहे मशीन लर्निंग. म्हणजे प्रत्येक मशीन लर्निंगची गोष्ट मोस्ट ऑफ द टाइम्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आतमध्येच येते, या डोमेन मध्ये येते. बट डेटा सायन्स ही जर तुम्ही कन्सेप्ट घेतली तर काही डेटा सायन्स टास्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये येतात, मशीन लर्निंग मध्ये पण येऊ शकतात, किंवा काही सेपरेट सुद्धा असू शकतात. आणि मग काही नवीन टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये डीप लर्निंग सारख्या कन्सेप्ट आहेत. होपफुली तुमच्या सिलेबसमध्ये याच्याशी, इफ यू एंड अप चूजिंग समथिंग रिलेटेड टू दिस, त्या सिलेबसमध्ये वगैरे याच्यावरती आणखी माहिती मिळेल. खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये डीप लर्निंग वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सेल्फ ड्रायव्हिंग कार बद्दल ऐकलं असेल. कार ज्याच्यामध्ये तुम्ही बसाल आणि ती कार बेसिकली त्याला कॅमेरे असतील, सेन्सर्स असतील आणि ती कार स्वतः चालू शकेल, रस्त्यावरचे सायन्स रीड करू शकेल, पुढच्या गाड्या किती अंतरावरती आहेत, कोणी माणूस क्रॉस करतंय का, अशा गोष्टी बघून स्वतः डिसिजन घेऊ शकेल. तर बॉटम लाईन ही आहे की आर्ट ऑफ क्रिएटिंग स्मार्ट मशीन्स, इट्स ऑल अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. क्विक समरी ऑफ डेटा प्रोसेसिंग कसं दिसतं. तर कुठलं पण तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड काम करायचं असेल, किंवा मशीन लर्निंगशी रिलेटेड काम करायचं असेल, किंवा डेटा सायन्स रिलेटेड काम करायचं असेल, तर रफली हा वर्कफ्लो असतो. या 4 स्टेप्स असतात. तुम्हाला सर्टन डेटा कलेक्ट करावा लागतो पहिल्यांदा, तो थोडा क्लीन करून, फॉर्मॅट करून ठेवावा लागतो, आणि देन तुम्ही सर्टन 3-4 टाईपचे अनालिसिस त्याच्यावरती करू शकता. आणि लास्ट स्टेप असते रिप्रेझेंटेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या डेटामधून काय शिकलात हे बेसिकली तुम्ही एकतर व्हिज्युअलायझेशन किंवा चार्ट्स किंवा ग्राफ्स बनवून रिप्रेझेंट करू शकता, किंवा त्या डेटापासून जे आपण शिकलोय त्याचा अल्गोरिदम बनवून आपण डिसिजन मेकिंग साठी वापरू शकतो. ही हाय लेवल कन्सेप्ट आहे. तुम्हाला डिटेल्स मध्ये हवं असेल तर तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. सो तुम्हाला वरती हे 4 पॉइंट्स दिसत असतील. डेटा कलेक्शन फर्स्ट स्टेप आहे, प्रोसेसिंग सेकंड आहे, अनालिसिस थर्ड आहे, आणि रिप्रेझेंटेशन लास्ट आहे. तर या स्लाइड्स बेसिकली तुम्हाला एक्सप्लेन करतील इच स्टेप काय आहे. आणि आता सध्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, गिवन दॅट वी हॅव ओनली 1 hour. बट जर कोणाचा क्वेश्चन असेल तर आपण जाऊ शकतो. डेटा कलेक्शन बेसिकली कसं दिसतं की फेसबुकचं एक्झाम्पल घ्या, तुमच्यापैकी खूप सारे वापरत असतील. तर फेसबुकवरती तुम्ही एखादी पोस्ट टाकता, एखादं आर्टिकल शेअर करता, एखादा फोटो टाकता, एखादा व्हिडिओ टाकता, तर फेसबुकचे सर्व्हर हा सगळा डेटा जगभरातून कलेक्ट करतात आणि मग तो डेटा स्टोअर करतील त्यांच्या सर्व्हर्सवरती. आणि त्याच्यापासून पुढे खूप सारे वर्कफ्लो असू शकतात. म्हणजे डेटा कलेक्शन ही फर्स्ट स्टेप असेल, प्रोसेसिंग ही नेक्स्ट स्टेप असेल. फॉर एक्झाम्पल, काही ठिकाणी उंची मोजायची असेल आपली तर ती सेंटीमीटर मध्ये मोजली जाईल. काही ठिकाणी ती उंची फूट पट्टीच्या किंवा फीट आणि इंच या स्केलमध्ये मोजली जाईल. काही ठिकाणी मीटर मध्ये सुद्धा मोजली जाईल. तर तुम्हाला ऍव्हरेज हाईट शोधायची असेल लोकांची,
तर बेसिकली तुम्हाला सगळ्यांची हाईट एका सेम युनिटमध्ये कन्वर्ट करावी लागेल. एक सिंपल एक्झाम्पल आहे प्री प्रोसेसिंगचं. असं खूप सारं प्री प्रोसेसिंग या डेटावर करावं लागतं, जेणेकरून तुम्ही त्याचा अनालिसिस करू शकाल. आणि अनालिसिस मध्ये खूप सारे टाइप्स असतात. अँड दिस इज वेअर इट गेट्स मोस्ट इंटरेस्टिंग किंवा रेलेव्हंट टू तुम्ही सगळे ज्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात. डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे काय? तर इंडियामध्ये एवढे लोक जॉब करतात, त्यातल्या एवढ्या लोकांना IT मध्ये नोकरी आहे, त्यामध्ये ऍव्हरेज सॅलरी ही आहे, मॅक्सिमम सॅलरी ही आहे, मिनिमम सॅलरी ही आहे. या प्रकारचं अनालिसिस करणं ह्याला डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस म्हणतात, जे की पहिलं आहे. एक्सप्लोरेटरी अनालिसिस म्हणजे आणखीन थोडं डीप मध्ये जाऊन आपण एक्सप्लोर करतो की दोन वेगवेगळे प्रोफेशन आपण घेऊ शकतो आणि त्याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस करू शकतो की IT मध्ये सॅलरीज आहेत, त्याच्या तुलनेमध्ये गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये किती सॅलरीज आहेत, ऑन अन ॲव्हरेज किती वर्षांनी लोक जॉब चेंज करतात दोन इंडस्ट्रीज मध्ये. असं आणखीन इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारून थोडं एक्सप्लोरेटरी अनालिसिस करू शकतो. इन्फरन्शियल आणि कॅज्युअल मी आता स्किप करेल सध्या, बट प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स इज द हॉटेस्ट एरिया इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स और मशीन लर्निंग और इवन डेटा सायन्स. प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स मध्ये आपण बेसिकली मशीनला प्रेडिक्ट करायला शिकवतो. फॉर एक्झाम्पल, मी सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवली आणि पुण्याच्या रोडवरती त्या कारला शिकवलं की या रोडला इथेपर्यंत पोहोचल्यानंतर हे जेव्हा तुम्हाला उजवीकडे वळण्याचं साईन दिसतं तेव्हा तुम्ही उजवीकडे टर्न घ्यायचा आहे, किंवा समोर तुम्हाला सिग्नल दिसतो जेव्हा तो लाल असतो तेव्हा गाडी थांबली पाहिजे, किंवा तुम्हाला समोर एखादं व्हेकल आलं किंवा एखादा माणूस आला तर तुमचा स्पीड स्लो झाला पाहिजे. हे मी पुण्याच्या स्ट्रीटवरती त्या गाडीला शिकवलं आणि उद्या टेस्ट करण्यासाठी मी ती गाडी मुंबईला पाठवली. तर मुंबईच्या रस्त्यांवरती सुद्धा त्या गाडीनं सिमिलर परफॉर्मन्स दिला पाहिजे. बेसिकली त्या गाडीचं जे ब्रेन असेल त्याला प्रेडिक्ट करता आलं पाहिजे की मला आता थांबायचं आहे, मला आता टर्न घ्यायचा आहे. अनदर इंटरेस्टिंग एक्झाम्पल वुड बी, तुम्ही जे फेसबुकवरती फोटोज अपलोड करता किंवा इव्हन तुमच्या गुगल फोटोज वरती तुम्ही अपलोड केल्या केल्या ते तुमचा फेस आयडेंटिफाय करतं, तुमचा चेहरा कुठे आहे अख्ख्या फोटोमध्ये. दॅट इज अनदर एक्झाम्पल ऑफ प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स. त्याच्यामध्ये कम्प्युटर व्हिजनशी रिलेटेड टेक्निक्स वापरले जातात, जसे की डीप न्यूरल नेटवर्क. हे सगळं प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स मध्ये येतं, जो की खूप इंटरेस्टिंग एरिया आहे. देन डेटा व्हिज्युअलायझेशनचा पार्ट असतो, जे की एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे इथे. आता आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या जे काही ब्लड असेल किंवा इतर घटक असेल ज्याच्यासाठी खूप साऱ्या मेडिकल टेस्ट केल्या जातात. समजा ग्लुकोज रिलेटेड एखादी टेस्ट आहे आणि त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला रिप्रेझेंट करायची आहे. आता आपण या चौथ्या टप्प्यावर आहे. वरती तुम्हाला स्टेप्स दिसत असतील, कलेक्शन, प्रोसेसिंग, अनालिसिस. या तिन्ही गोष्टी आपण क्विकली बघितल्या आणि देन रिप्रेझेंटेशन, ज्याच्यामध्ये ग्लुकोज एक ठराविक व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, बट त्याच्यावरती तुम्ही व्हिज्युअलायझेशन ऍड करू शकता की गेल्या 1 महिन्यामध्ये ती व्हॅल्यू कशी दिसत होती. त्याच्यानंतर तुम्ही थोडं कलरिंग ऍड करू शकता, थोडं रिसन्सीसाठी. त्याच्यानंतर तुम्ही ऍव्हरेज व्हॅल्यू हायलाइट करू शकता. हे कसं सिम्पल एक्झाम्पल आहे. हा थोडा रिप्रेझेंटेशन मध्ये येतो पार्ट, जे की चौथी आणि बऱ्याचदा ऑप्शनल स्टेप असतं. ही झाली क्विक समरी डेटाची रिलेटेड टास्क साठी. त्याच्यानंतर कोणत्या टाईपचे जॉब्स असतात या फील्डमध्ये. इफ यू डू अ डिग्री इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स, याच्याशी रिलेटेड तुम्ही जर शिक्षण घेतलं, कोर्सेस केले, तर हे काही जॉब्स आहेत जे मोस्ट ऑफ द कंट्रीज मध्ये अवेलेबल असतात. आणि सेन्स डेटा कलेक्शन इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे सगळीकडेच जगामध्ये, हे जॉब्स आता सध्या तरी खूप जास्ती डिमांडमध्ये आहेत आणि पुढेही खूप जास्ती डिमांडमध्ये असतील. प्रत्येक जॉबच्या समोर ब्रॅकेटमध्ये थोडे स्किल्स लिहिले आहेत. तुम्हाला जर ही टर्मिनॉलॉजी माहिती नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. इट्स अ ह्यूज वर्ल्ड आणि
देर इज हार्डली एनी पर्सन ज्याला हे सगळं येत असेल. सो क्विक समरी या स्लाइडची ही आहे की काही सिंपल जॉब्स आहेत लाईक डेटा अनालिस्ट, ज्याच्यावरती तुम्ही एक्सेल सारखे प्रोग्राम वापरून डेटा अनालिसिस करू शकता, बेसिक चार्ट्स बनवू शकता आणि इंटरेस्टिंग इन्साइट्स ड्रॉ करू शकता डेटामधून. आणि देन इट गेट स्लाइटली मोर कॉम्प्लेक्स, जसं की डेटा इंजिनिअरिंगशी रिलेटेड जॉब आहेत, ज्याच्यामध्ये मी ज्या तुम्हाला 4 स्टेप्स सांगत होतो त्याच्यावरती लोक प्रोसेसिंग करतात की डेटा कलेक्ट करायचा, मग तो क्लीन करायचा, जसं की उंचीचं एक्झाम्पल दिलं होतं, एका युनिटमध्ये कन्वर्ट करायचा. त्याच्यानंतर थोडे आणखीन टेक्निकल कॉम्प्लेक्स जॉब जे आहेत, जे की डेटा सायंटिस्ट किंवा मशीन लर्निंग इंजिनियर किंवा आर्टिफिशियल इंजिनियर या टाईपचे असतात. आणि जर तुमचं 11th-12thला कम्प्युटर सायन्स किंवा IT शी रिलेटेड सब्जेक्ट्स असतील तर तुम्हाला यातली कदाचित आणखीन थोडी कल्पना असेल. पायथॉन किंवा R हे सध्या खूप जास्ती पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. जावा used to be one of the most popular languages in last decade, बट सध्या तरी जावा सुद्धा वापरलं जातं, बट पायथॉन आणि R आणखीन जास्ती प्रमाणात वापरलं जातं. तर इफ यू एंड अप चुझिंग डेटा सायन्स और आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲज युअर ब्रांच, तर या लँग्वेजेस शिकणं तुम्हाला खूप जास्ती फायद्याचं जाऊ शकतं. आणि जर तुम्हाला यापैकी काही गोष्टींची आवड असेल, ऑलरेडी तुमचे काही छंद असतील, की काही लोकांना YouTube व्हिडिओ बनवणं आवडतं, काही लोकांना ब्लॉग लिहिणं आवडतं, काही लोकांच्या स्वतःच्या वेबसाईट्स असतील, किंवा तुम्ही ऑलरेडी कोडिंग करत असाल तर तुमचं GitHub वरती अकाउंट असेल, तुम्ही काही प्रोजेक्ट्स बनवले असतील, यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला डेफिनेटली पुढे जाऊन डेटा सायन्स मध्ये करिअर करायचं असेल तर खूप जास्ती फायदा होऊ शकतो. हे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. कन्सिडर दिस ॲज अ टेस्ट की तुमच्यासाठी ही ब्रांच कितपत मॅच होऊ शकेल. याचं एक सिंपल टेस्ट आहे असं समजा. तर जेव्हा COVID-19चा क्रायसिस सुरू झाला, जगभरातल्या खूप साऱ्या लोकांनी खूप सारे पैसे डोनेट केले कोविडच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी, आणि ही त्यांची पार्शल लिस्ट आहे. जॅक डॉर्सी ज्यांनी ट्विटर सुरू केलं, त्यांनी रफली $1 बिलियन डोनेट केले. आणि देन अजिम प्रेम जे आहेत आपले, किंवा जेफ बेझोस आहेत, मुकेश अंबानी, रतन टाटा अँड सो ऑन, या लोकांनी किती अमाऊंट डोनेट केली याच्यानुसार रँकिंग आहे. आता समजा तुम्हाला असा क्वेश्चन दिला, अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात वेन यू आर अ डेटा सायन्स इंजिनियर, किंवा तुम्हाला बेसिकली अशा लोकांना शोधायचं आहे ज्या लोकांना आपण एखादा अवॉर्ड देऊ शकतो, ज्यांनी खूप समाजकार्य केलेलं आहे, खूप जनरस केलेलं आहे. तर हा एक वे आहे, ही एक मेथड आहे ज्याने तुम्ही बघू शकता की कुणी जास्त डोनेट केलेत आणि मे बी त्यांना अवॉर्ड देऊ शकतो. बट सेम इन्फॉर्मेशनला बघण्यासाठी एक दुसरी पण मेथड आहे, जी पुढच्या स्लाइडवरती लिस्ट केली आहे. आपल्या संपत्तीच्या किती % लोकांनी देणगी दिली हे या स्लाइडवरती लिस्ट केलं आहे. आणि याच्यावरती तुम्हाला आता दिसून येईल की रतन टाटांचं एक्झाम्पल घ्या, जे मागच्या स्लाइडवरती टोटल अमाऊंट किती दिले याच्यावरती जे 6व्या-7व्या स्थानावरती होते, ते या स्लाइडमध्ये बेसिकली दुसऱ्या स्थानावरती आहेत. आपल्या संपत्तीच्या ऑलमोस्ट 6.5% हिस्सा त्यांनी देऊन टाकला कोविडशी लढा देण्यासाठी. या एक्झाम्पल मधून सांगायचं हेच आहे की इफ यू आर क्युरियस, तुम्हाला असं क्रॉस क्वेश्चनिंग करायला आवडतं, तुम्हाला कोणीतरी काहीतरी इन्फॉर्मेशन दिली, तुम्हाला त्याचा कंटेक्स्ट समजून घ्यायला आवडतं, ती इन्फॉर्मेशन, तो डेटा कुठून आला, कसा आला, त्या डेटामध्ये एकापेक्षा जास्ती अर्थ निघू शकतात का, या टाईपचं जर तुमचं थिंकिंग असेल तर हे फील्ड तुम्हाला खूप छान मॅच होईल. आणि या टाईपचं जर थिंकिंग नसेल तरी पण घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. समटाइम्स पाण्यात पडल्यानंतर पोहता येतं, यू अक्वायर दॅट सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन. सो ऑलमोस्ट मला जे सांगायचं होतं ते ऑलमोस्ट कन्क्लूड झालेलं आहे. एक लास्ट पॉइंट आहे, तुम्ही डेटा सायंटिस्ट किंवा मशीन लर्निंग इंजिनियर या जॉब्स बद्दल ऐकलं असेल. इट्स कन्सिडर्ड वन ऑफ द हॉटेस्ट जॉब्स इन दिस डेकेड. खूप जास्त डिमांड आहे.
बट देन काही लोक आहेत जे तुम्हाला असं सांगतील की तुम्हाला या फील्डमध्ये जॉब करायचा असेल तर तुमच्याकडे PhD पाहिजे, तुम्हाला तुमचं मॅथ्स खूप स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं स्टॅटिस्टिक्स खूप स्ट्रॉंग पाहिजे, तुम्हाला या 50 गोष्टी आल्या पाहिजेत, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर मला फक्त एवढंच सांगायचं की डोंट गेट डिस्करेज्ड. खूप साऱ्या गोष्टी यातल्या ऑप्शनल आहेत. इट्स जस्ट रेकमेंडेड बट इट्स नॉट रिक्वायर्ड. सो दॅट्स द समरी ऑफ इट. मी इथं पॉज घेईल आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारू शकता तुम्ही. तर थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले तर सर की तुम्ही इतकं चांगलं प्रेझेंटेशन आम्हाला दिलं. सर पहिला प्रश्न मीच विचारतो, म्हणजे नंतर ऑब्व्हियसली स्टुडंट सगळे प्रश्न आपले विचारणारच आहे. मला हे विचारायचं आहे की सर जसं लेमॅन टर्म्स मध्ये तुम्ही वेन डायग्राम तसं दाखवला, त्याच्यात आम्हाला दिसलं की AI इज अ बिग टर्म आणि डेटा सायन्स जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी इंटरसेक्ट होता AI मध्ये. तर असं काही क्लिअर बायफर्गेशन एक्झिस्ट करते का की दिस इज AI, दिस इज डेटा सायन्स, की बऱ्यापैकी ते दोन्ही फील्ड सोबत जातात? That's a good question. क्लिअर डिफरन्सिएशन असं नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर किंवा मशीन लर्निंग इंजिनियर किंवा डेटा सायंटिस्ट बऱ्याचदा त्यांचा कोर जॉब नॉवेल अल्गोरिदम्स डेव्हलप करणं हा असतो आणि डेटा सायन्स वाल्यांना अल्गोरिदम डेव्हलप करून आणखीन थोड्या गोष्टी कराव्या लागतात, जसं की डेटा पाईपलाईन बिल्ड करणं, थोडं स्टॅटिस्टिक्सचं नॉलेज असणं. ऑन दी अदर हँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाल्यांना थोड्या आणखीन वेगळ्या गोष्टी करायला लागू शकतात, जसं की ती ब्रांच थोडं रोबोटिक्सशी क्लोजली रिलेटेड आहे. मग तुम्हाला रिइन्फोर्समेंट लर्निंग सारख्या कन्सेप्ट असतील ज्याच्यामध्ये तुम्ही रोबोटला एखादं चालणं शिकवत असाल, एखादी ऍक्टिव्हिटी शिकवत असाल, अशा काही ऍक्टिव्हिटीचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो. तर क्विकली समराइज करायचं असेल तर अल्गोरिदम बनवणं हे कॉमन टास्क आहे तिन्ही ह्याच्यामध्ये, AI, डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग. आणि देन ईच ह्याच्यामध्ये त्याचे थोडे सेपरेट टास्क पण असोसिएटेड आहेत. ओके. आणि सर इंडियामध्ये कसं ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही बघता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आणि डेटा सायन्स या फील्डला? दॅट्स अ गुड क्वेश्चन. बेसिकली दोन प्रकारे मी याचं उत्तर देईल. एक तर आपण असं बघू शकतो की ऍज अ कंट्री आपण किती डेटा जनरेट करतोय आणि तो डेटा प्रोसेस करण्यासाठी आपल्याला किती मॅन पॉवर लागू शकते. तर रफली 20% पॉप्युलेशन आहे आपण जगाच्या, आणि फॉर्च्युनेटली आपण खूप टेक सॅवी देश आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, मोस्ट ऑफ द लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत. लोक युट्यूब वापरतात, मोस्ट ऑफ द इंटरनेट टेक्नॉलॉजी वापरतात. तर ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इंडियामध्ये जनरेट होतो आणि तो डेटा प्रोसेस करण्यासाठी, त्या डेटाचं कमर्शियलायझेशन करण्यासाठी, यूज करण्यासाठी डेफिनेटली मॅन पॉवर लागणार आहे. तर पुढचं 5 वर्ष तरी मी मिनिमम म्हणेल की याच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात ग्रोथ होत आहे. इवन माय ओन सिस्टर, ती आता इंजिनिअरिंगच्या लास्ट वर्षाला आहे आणि शी इज ट्राइंग टू मेक हर करिअर इन डेटा सायन्स. तर मी तो डेटा पॉइंट पकडून सांगू शकतो की आता सध्या खूप जास्ती प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत इंडियामध्ये सुद्धा. ओके. आणि सर जसं मी तुम्हाला बोलताना आधी सांगितलं होतं की 3 ब्रांचेस नवीन लॉन्च होत आहेत, म्हणजे जसं डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, आणि जे आधीचे 2 ब्रांचेस होते ते कॉम्प्युटर सायन्स आणि IT तर आहेच. तर जसं मुलांनी पण काही प्रश्न विचारला की मग ह्या केसमध्ये सपोज प्रिफरन्स द्यायचा असेल तर व्हॉट वुड यू रेकमेंड, की शुड दे स्टिक टू कोर कॉम्प्युटर सायन्स, और मे बी सपोज ह्या 3 मध्ये ऑप्ट करायचं आहे तर जास्ती स्कोप डेटा सायन्सला आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आहे वगैरे? हा खूप सुंदर क्वेश्चन आहे. आय विश मी जेव्हा इंजिनिअरिंग चूज करत होतो तेव्हा मी अशा टाईपचं क्वेश्चन विचारलं असतं तर खूप मला इन्फॉर्मेशन मिळाली असती. सो फर्स्ट ऑफ ऑल, हुएवर आस्क्ड, ग्रेट जॉब. मी जेव्हा ही
माझं बेसिकली IT मध्ये एज्युकेशन झालं. मी जेव्हा ही ब्रांच चूज करण्याचा प्रयत्न करत होतो, मला पण थोडे संमिश्र प्रतिसाद मिळत होते. काही लोक मला सांगत होते की कोर ब्रांचेस घे, जसं की मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल. बाकी सगळ्यामध्ये जॉब असतील पण नसतील, पण कोर ब्रांचेस कायम राहणार आहेत, हे त्यांचं आर्ग्युमेंट होतं. आणि काही लोकांना याच्यामध्ये पोटेन्शियल दिसत होतं, सो मला संमिश्र रिॲक्शन मिळत होत्या. मी थोडं रिस्क घ्यायची ठरवली आणि ही ब्रांच घेतली, IT. आणि जसं की आता मी 10 वर्ष माझं करिअर झालं आहे, तर बॉटम लाईन ही आहे की एखादी नवीन ब्रांच जेव्हा इंट्रोड्यूस होते, ते इंट्रोड्यूस करण्यामागचं कारणच हे असतं की त्याच्यामध्ये खूप जास्ती डिमांड आहे, पण तेवढा सप्लाय नाहीये. खूप जास्ती जॉब्स आहेत, पण तेवढी माणसं त्यांना मिळत नाहीये. म्हणून त्यांना आपल्या पॉप्युलेशनला, यंग पॉप्युलेशनला या फील्डमध्ये ट्रेन करायचं असतं. सो बाय डेफिनेशन न्यू ब्रांच मीन्स देर आर जॉब्स. आणि त्याचा दुसरा पैलू हा आहे, माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सनी ज्यांनी सेम आर्ग्युमेंट वापरला आणि कोर ब्रांचेस घेतल्या, जसं की मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल, त्यातले निम्म्यापेक्षा जास्ती आता IT मध्ये काम करतायत. खूप कमी प्रमाणात कोर मध्ये काम करतायत. तर मी तुम्हाला हेच म्हणेल की इट्स व्हेरी हार्ड की फर्स्ट इयरच्या आधी पण डिसाईड करणं की मला एक्झॅक्ट काय करायचं आहे. हा डिसिजन घेणं थोडंसं हार्ड आहे. तुम्हाला थोडा विचार करावा लागेल, तुम्हाला एक्झॅक्टली काय आवडतं. बट हा 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 विचार आत्ता करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर दुसरी ब्रांच करून परत कम्प्युटरमध्ये येणार असाल किंवा कम्प्युटर सायन्स एज्युकेशन घेऊन परत डेटा सायन्समध्ये येणार असाल, तर तुम्हाला अशा लोकांशी कम्पीट करायला लागेल की ज्यांनी त्यांचं एज्युकेशन डेटा सायन्स मध्ये घेतलेलं आहे. सो तुम्ही जर आधी हा डिसिजन घेतला तर हा तुमचा फायदा आहे की तुम्ही 4 वर्ष तुम्हाला जे एक्झॅक्टली हवं आहे ते शिकाल आणि त्याच फील्डमध्ये पुढे जॉब कराल. येस सर, थँक्यू सो मच फॉर दॅट सर. मुलांनो, स्टुडंट प्लीज तुमचे जे काही प्रश्न आहे ते विचार. सर, एक प्रश्न आहे शुभम चौधरीचा. त्यांनी विचारला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी या फील्ड मध्ये अप्लाय होते का? इट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप इनफॅक्ट ऑल ऑफ कम्प्युटर सायन्स किंवा IT हे डोमेन ओरिएंटेड आहे. म्हणजे ऑलमोस्ट ईच डोमेन मध्ये तुम्ही त्याच्या कन्सेप्ट वापरू शकता. तर एक सिंपल एक्झाम्पल मी देतो. जेव्हा तुम्हाला ईमेल येतो, तुम्ही जीमेल मध्ये लॉग इन करता, तेव्हा तुम्हाला एक स्पॅम नावाचा बाजूला ऑप्शन दिसतो, ज्याच्यावरती तुम्हाला पाठवलेले स्पॅम मेल्स, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा अकाउंट कदाचित हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा तुम्हाला कोणीतरी उगाचच पैसे मागत असेल किंवा कुठल्या तरी लिंकवर क्लिक करायला सांगत असेल, अशा टाईपचे ईमेल्स ऑटोमॅटिकली त्या स्पॅम फोल्डरमध्ये जातात. आणि हे क्लासिक मशीन लर्निंग एक्झाम्पल आहे. म्हणजे तुम्ही 1000 ईमेल घ्याल, कम्प्युटरला शिकवाल की हे 500 ईमेल चांगल्या टाईपचे आहेत आणि हे 500 ईमेल स्पॅम आहेत. आणि मग जेव्हा 1001वा ईमेल कम्प्युटर बघेल, तेव्हा त्याला सांगावं लागणार नाही की हा चांगला आहे का वाईट आहे, कारण तोपर्यंत कम्प्युटर शिकलेला असेल. अँड दॅट्स लाईक क्लासिक मशीन लर्निंग एक्झाम्पल. सो हे सायबर सिक्युरिटीमध्ये खूप वर्ष झालं अप्लाय केलं जाते आणि याच्यामध्ये आता खूप ऍडव्हान्स्ड ऍप्लिकेशन्स सुद्धा आहेत. तर डेफिनेटली हे फील्ड सायबर सिक्युरिटीमध्ये अप्लाय होतं. डेफिनेटली सर. सर, एक नेक्स्ट प्रश्न आहे अनंत उल्लेचा. त्यांचं म्हणणं आहे की AI किंवा डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी इंजिनियर ते वापस स्विच बॅक करू शकतात का CS ला? हाऊ इझी और हाऊ डिफिकल्ट इट इज? म्हणजे सपोज त्यांना आता वाटलं डेटा सायन्स, बट नंतर नाही इंटरेस्ट, at the end of 4 year वाटलं की this is not what I want to do. Can they switch back to the main field of computer science engineering? चांगला प्रश्न आहे. मी जर स्टुडंटच्या जागी असतो तर माझ्या मनात पण ही शंका आली असती की जर मला हे फील्ड आवडलं नाही तर माझ्याकडे दुसरे ऑप्शन्स असले पाहिजेत. पर्सनली मला असं नाही वाटत की इट्स डिफिकल्ट टू स्विच बॅक. कारण बेसिकली तुम्ही AI घ्या किंवा डेटा सायन्स घ्या, एक 2-3 प्रोग्रॅमिंग लँग्वेज कॉमन आहे, ज्यामध्ये कुठेतरी प्रोग्रॅमिंग लँग्वेज तुम्ही वापरत असाल, जसं की पायथॉन आहे, R आहे किंवा मे बी जावा असेल.
आणि याच प्रोग्रामिंग लँग्वेजेस बाकी नॉन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड टास्कसाठी सुद्धा वापरले जातात. जसं की तुम्हाला वेब ॲप डेव्हलप करायचं असेल तर पायथॉनमध्ये फ्लास्क नावाचं फ्रेमवर्क आहे, जँगो नावाचं फ्रेमवर्क आहे, किंवा आर मध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिकल अनालिसिस करायचं असेल, किंवा इव्हन आर मध्ये तुम्हाला डॅशबोर्ड्स बनवायचे असतील ज्याच्यामध्ये शायनी नावाचं फ्रेमवर्क आहे, किंवा जावा मध्ये तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. तर मी म्हणेल इट्स मोर दॅन 80% ऍप्लिकेशन्स तुम्ही बनवू शकता. जरी तुम्ही डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग मध्ये डिग्री घेतली तरी तुम्ही कम्प्युटर सायन्सचे जॉब्स करू शकता. हॅव्हिंग सेड दॅट, आपण खूप खूप जास्ती एक्साइटिंग टाइम मध्ये आता जगतोय. प्रिटी मच एव्हरीथिंग यू वॉन्ट लर्न, जे तुम्हाला शिकायला आवडेल त्या सगळ्याला फ्री मध्ये ऍक्सेस आहे. जसं की कोर्सेरा सारख्या वेबसाईट्स आहेत, आणि माझ्याकडे एक ऍक्च्युली स्लाइड पण आहे. कोर्सेरा किंवा युडेमी किंवा हे या सगळ्या वेबसाईट्स आहेत, यावरती जसं तुमचा इंजिनिअरिंगला एक एक कोर्स असेल तसा एक एक कोर्स या वेबसाईट्स वरती फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीचे कोर्सेस घेऊ शकता. याच्यामध्ये ऍक्च्युली मी एक वेबसाईट ऍड करायचे विसरलो. NPTEL म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, किंवा ज्याचं त्यांनी नामकरण आता स्वयं म्हणून केलंय, ज्याच्यावरती IITs मधले कोर्सेस आहेत. किंवा तुम्हाला स्टॅनफर्ड MIT सारख्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस घ्यायचे असतील तर ते अवेलेबल आहेत. सांगण्याचा हेतू काय, उद्या आज तुम्ही मशीन लर्निंग मध्ये डिग्री घेतली, पुढच्या 5-7 वर्षांनी ती त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी नवीन फील्ड आलं. जसं आमच्या बाबतीत झालं, आम्ही डिग्री IT मध्ये घेतली, बट देन डेटा सायन्सचा एक फील्ड तयार झाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक फील्ड तयार झाला. सो बेसिकली आम्ही कुठून शिकलो तर या सगळ्या रिसोर्सेस मधून शिकलो. तुमच्या वेळेसही असं होऊ शकतं, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये डिग्री घेतली आणि पुढच्या 7-8 वर्षांनी त्याच्यामध्ये एक नवीन एक हॉट डिमांडिंग फील्ड तयार झाला. तर बॉटम लाईन ही आहे की हे कम्प्युटरशी रिलेटेड फील्ड इन जनरल खूप पटपट चेंज होतं. त्याचा ऍडव्हान्टेज पण आहे आणि डिसएडव्हान्टेज पण आहे. ऍडव्हान्टेज हा आहे की इन जनरल तुम्हाला सॅलरीज बेटर मिळतील, ऑन ऍव्हरेज तुम्हाला सॅलरीज बेटर मिळतील या फील्डमध्ये. डिसएडव्हान्टेज हा आहे की तुम्हाला कॉन्स्टंटली शिकत राहावं लागेल. जे मेकॅनिकल्स असेल, लेथ मशीन्स असतील, तर गेल्या 30 वर्षामध्ये त्यामध्ये ड्रामॅटिक चेंज नाही झाला, पण 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी इथं US मध्ये C शिकवत होते, 10 वर्षापूर्वी जावा शिकवत होते, आणि आता पायथॉन शिकवत आहेत जे फर्स्ट इयर कम्प्युटर सायन्स स्टुडंट्स आहेत. या पेसनं टेक्नॉलॉजी बदलते. आणखीन 5 वर्षांनी कुठली तरी वेगळी लँग्वेज शिकवतील. एक्झॅक्टली सर. आणि सर सेम एक प्रश्न पॅरेंट्सचा आहे, मे बी तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलं आहे, बट मी प्रश्न तरी विचारतो तुम्हाला की जसं आता हे फर्स्ट इयर आहे, तर काय की आपल्या इथे जसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती आहे की फॅकल्टीचे इश्यू असतात, म्हणजे क्वालिफाईड फॅकल्टी कधी कधी नसतात वगैरे, आणि ह्या जे नवीन ब्रांचेस आहेत तर यांचे एक्सपर्ट्स तर मला वाटते खूप कमी असणार, आणि जे सुद्धा आहे ते अकॅडमियामध्ये नाही आहे, ते सगळे इंडस्ट्रीमध्ये आहे. तर सपोज यांनी अशा ब्रांचेस घेतल्या त्याच्यात आणि त्यांना एक्सपर्ट प्रोफेसर नाही भेटले तर काय करायचं, म्हणजे हाऊ टू आन्सर दिस, हाऊ टू टॅकल दिस सिच्युएशन? चांगला प्रश्न आहे, आणि हा आय थिंक ही कन्सर्न जेन्युन आहे असं होऊ शकतं. वन ऑफ माय क्लासमेट, म्हणजे बॅचमेट बेसिकली, जो PVG पुणे मधून ज्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, आणि ही इज अ डेटा सायन्स प्रोफेसर. आणि बेसिकली मला त्यांच्याकडून हाच फीडबॅक मिळत असतो की रेलेव्हंट फॅकल्टीची थोडी कमतरता आहे, आणि आय वुड इमॅजिन थोडी सिमिलर केस होऊ शकते मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड ज्या ब्रांचेस असतात ती. तर 2 प्रकारे तुम्ही टॅकल करू शकता. एक, ट्राय टू एम फॉर लाईक स्लाइटली बेटर इन्स्टिट्यूट. थोडं जितकं चांगलं कॉलेज मिळेल तितकी जास्ती पॉसिबिलिटी आहे की त्या कॉलेजमध्ये वेल ट्रेन्ड फॅकल्टी असेल.
दुसरा ऑप्शन आहे की जसं मी हे रिसोर्सेस म्हणतोय की सेल्फ लर्निंग, ज्याचा तुम्हाला पुढे जाऊन आणखीन फायदा होईल. जर तुम्हाला इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला MS करायचं असेल किंवा PhD करायचं असेल, तर बेसिकली इट्स ऑल बेस्ड ऑन सेल्फ स्टडी. तुम्हाला स्वतःलाच मोस्ट ऑफ द गोष्टी समजावून घ्याव्या लागतील, स्वतः गोष्टी ट्राय कराव्या लागतील कम्प्युटरवरती आणि शिकावं लागेल. सर तीच ट्रेंड तुम्ही थोडं आधी स्टार्ट करू शकता. ऑल्दो इट्स लिटिल स्केरी की इंजिनिअरिंगला या गोष्टी करणं थोडं स्केरी वाटू शकतं, बट तो दुसरा ऑप्शन आहे की इदर गो फॉर गुड कॉलेजेस जिथे तुम्हाला फॅकल्टी चांगली मिळू शकेल. इफ नॉट देन थोडं सेल्फ स्टडीवरती रिलायंट करू शकता. आणि या फील्डचा एक ऍडव्हान्टेज म्हणजे या कोर्सेसवरती तुम्हाला फ्री इन्फॉर्मेशन मिळेलच, पण तुम्ही युट्यूब वरती डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग रिलेटेड कोणतीही कन्सेप्ट टाका, तुम्हाला 10-15 खूप चांगले व्हिडिओज मिळतील जिथं ते छान व्हिज्युअली एक्सप्लेन करतायत की ही कन्सेप्ट काय आहे. तर रिसोर्सेसची तुम्हाला कमी नाही मिळणार, थोडं सेल्फ लर्निंगवर स्ट्रेस द्यावं लागेल. डेफिनेटली सर. आणि सर तुम्ही बोलता बोलता हायर एज्युकेशन बद्दल सुद्धा एक टॉपिक काढला, तर मला हे विचारायचं आहे की सपोज आता कोणी इंजिनिअरिंग करत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये किंवा डेटा सायन्स मध्ये, तर त्यांना हायर एज्युकेशन साठी US मध्ये वगैरे कशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत इन द रेलेव्हंट फील्ड? डेफिनेटली. मी बेसिकली 2012ला US मध्ये आलो हायर एज्युकेशनसाठी, आणि ॲज आय सेड अनफॉर्च्युनेटली त्यावेळी डेटा सायन्स रिलेटेड स्पेशल डिग्रीज अवेलेबलच नव्हत्या, इव्हन US मध्ये अवेलेबल नव्हत्या. आय थिंक 2014 का 2013ला काही इथल्या युनिव्हर्सिटीजने डेटा सायन्स मध्ये डिग्री सुरू केल्या, आणि आय थिंक आता मशीन लर्निंग मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. आणि त्या बाकी कंट्रीज आणि कॉन्टिनेंट्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्याचा डेफिनेटली उपयोग करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स एक 3-4 कॉमन असतात की तुमचा डिग्री मधला परफॉर्मन्स ओव्हरऑल चांगला असला पाहिजे, आणि दॅट डझंट मीन की तुम्हाला दरवेळी डिस्टिंक्शनच असलं पाहिजे. असेल तर इट हेल्प्स, बट नसेल तरी पण ते बाकी गोष्टींवरती पण इम्पॉर्टन्स देतात. जसे की तुम्ही स्वतः काही कोडिंगशी रिलेटेड प्रोजेक्ट बनवलेत का, किंवा तुम्ही काही कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट केलंय का. डेटा सायन्सशी रिलेटेड खूप साऱ्या ओपन ऑनलाईन कॉम्पिटिशन्स असतात, जसं की Kaggle.com वर असतात. तर या सगळ्या रिसोर्सचा वापर करून ओव्हरऑल ते ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुणाला प्रेफरन्स द्यायचा नाही हे ठरवतात. आणि आय वुड हायली रेकमेंड की आय विश मला हे कोणी सांगितलं असतं मी इंजिनिअरिंग सुरू करायच्या आधी. जर तुमचा रिसर्च मध्ये तुम्ही काही पब्लिश केलं असेल कुठल्या तरी कॉन्फरन्सला, किंवा इव्हन बेटर नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला तुमचा कुठला पेपर पब्लिश झाला असेल, तर ते तुम्हाला विथ स्कॉलरशिप सुद्धा ऍडमिशन देऊ शकतात. तर जर तुम्हाला हे फील्ड खरंच आवडत असेल किंवा तुम्ही कुठली दुसरी ब्रांच घेतली, तर ट्राय की तुम्ही त्याच्यामध्ये काही स्ट्रॉंग प्रोजेक्ट किंवा रिसर्च पेपर पब्लिश करू शकता का, यासाठी ट्राय करा, आणि देन बाकीचे पुढचे दरवाजे आपोआप उघडतील तुमच्यासाठी. डेफिनेटली सर. अजून एक प्रश्न होता शुभमचा, त्याचं असं म्हणजे इनफॅक्ट मला आवडला हा प्रश्न. त्याचं म्हणणं आहे की आपण सध्या कसं आहे की 18 वर्षाच्या एज मध्ये खूप सारे डिसिजन्स नाही घेत आहेत की वेदर त्यांना डेटा सायन्स इतका आवडतं का, म्हणजे पूर्ण लाईफ त्याच्यात घालवायची आहे का. तर मग त्या केसमध्ये त्यांनी सपोज कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग केली आणि नंतर सपोज काही ऍडिशनल कोर्सेस करून डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल फील्ड मध्ये एंट्री केली, तर ते पॉसिबिलिटी आहे. तर त्या केसमध्ये कुठले असे कोर्सेस त्यांनी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांना डेटा सायन्स किंवा एआयच्या फील्ड मध्ये एंट्री भेटू शकते? डेफिनेटली. मी ज्या कंपनीमध्ये काम करतो, मेडिडेटा सोल्युशन्स नावाची कंपनी आहे, आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे डिरेक्टर आहेत त्यांनी डिग्री फिजिओथेरपीमध्ये आणि एक्सरसाइजशी रिलेटेड घेतली आहे. बट ही नोज हाऊ टू कोड, ही नोज हाऊ टू प्रोसेस डेटा, ही नोज हाऊ टू बिल्ड प्रोडक्ट्स अँड हाऊ टू सेल देम.
त्यांच्या डिग्रीचा आणि त्यांचा जे आता काम करतात त्याचा काहीही संबंध नाही आहे. बॉटम लाईन हीच आहे की डेफिनेटली तुम्ही CS मध्ये डिग्री घेऊन डेटा सायन्स मध्ये करिअर करू शकता. टेक्निकली तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेऊन सुद्धा डेटा सायन्स मध्ये करिअर करू शकता. तर CS मध्ये घेऊन करणं तुम्हाला आणखीन सोपं जाईल. आणि लाईक ही सेड, इट इज अ हार्ड डिसिजन की मला काय आवडेल पुढे. द ओनली वे यू विल नो इज बाय ट्राईंग. जे काय तुम्ही चूज करा ते तुम्ही ट्राय करा. किंवा आता पण तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडे आय थिंक थोडे महिने असतील, तर युट्यूब वरती त्याशी रिलेटेड व्हिडिओ बघा. तुम्हाला काही ब्लॉग सापडले तर वाचा आणि ट्राय टू इमॅजिन की तुम्हाला हे एक्साइटिंग वाटतंय का. बट मोस्ट ऑफ द टाइम्स लाईक स्टीव्ह जॉब्स सेड, ही वॉज वन ऑफ द फॉर्च्युनेट पीपल ज्यांना खूप लवकर माहिती होते की त्यांना काय करायचंय करिअरमध्ये. आय वॉजंट वन ऑफ दोज पीपल. मला रफली 23व्या वर्षी मी जेव्हा मास्टर्स करत होतो तेव्हा मला कळालं की मला ऍट द इंटरसेक्शन ऑफ हेल्थ केअर आणि डेटा सायन्स या दोन्हीच्या कॉमन इंटरसेक्शन मध्ये काम करायचं आहे. सो इट्स अ हार्ड डिसिजन की तुम्ही अपफ्रंट तुम्हाला नाही कळू शकेल की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे, काय आवडतं. तर इट्स नॉट अ बॅड स्ट्रॅटेजी. तुम्ही CS मध्ये डिग्री घेऊन ऑप्शन्स ओपन ठेवू शकता आणि नंतर ठरवू शकता तुम्हाला काय करायचं आहे. बट इफ यू शुभमला विचारायचं आहे की असे कुठले कोर्सेस मी करू ऍट द टाइम ऑफ इंजिनिअरिंग की विच माइट हेल्प मी टू गेट अ जॉब इन डेटा सायन्स और आर्टिफिशियल इंटेलिजन्स. श्योर. सो इलेक्टिव्ह कोणते ऑफर केले जातात या ह्याच्यामध्ये याची मला कल्पना नाही. बट हे सोडून तुम्ही कोर्सेरावरती मशीन लर्निंगचा अँड्र्यू नंग म्हणून एक प्रोफेसर आहेत स्टॅनफर्डचे, त्यांचा कोर्स आहे तो करू शकता. किंवा फास्ट AI म्हणून एक कोर्स आहे बाय जर्मी हॉवर्ड, तो तुम्ही करू शकता. इनफॅक्ट फास्ट AI इज मच इझियर आणि बिगिनर्स साठी डिझाईन केलेला कोर्स आहे. अँड लाईक द नेम सेज, इट इज सपोज टू गिव्ह यू ॲबिलिटी टू इटरेट pretty rapidly, fast artificial intelligence, fast AI. In fact, there are literally hundreds of courses, but मी सध्या rather than confusing you दोनच नावं सांगेल ही. नक्कीच नक्कीच. स्टुडंट्स, एनी लास्ट क्वेश्चन्स बिफोर वी रॅप अप? काही एक प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल सरांना? ओके, आय बिलीव्ह सध्या काही क्वेश्चन नाही आहे. सर मला विचारलं होतं का? हा सर, बोला ना सर. तर सर, कारण सर अमेरिकेवरून बोलून राहिले, तर माझा जो बेसिक क्वेश्चन होता जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दल, तो बहुतेक थोडासा कव्हर झालेला आहे आणि त्यांना इथल्याबद्दल जास्त माहिती नसेल, त्याच्यामुळे मी जास्त सरांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल त्यांना फक्त मी थँक्यू म्हणू शकतो सर. So I think that is it. Suppose काही प्रश्न असेल तर मी इनफॅक्ट आय वुड लाईक टू हॅव युअर ईमेल आयडी. आय विल शेअर इट विथ देम. सपोज 1-2 लोक असणार तर आय थिंक जे आपलं ऑब्जेक्टिव्ह होतं ते डेफिनेटली सॅटिस्फाय झालंय की मुलांना एक अवेअरनेस क्रिएट झालाय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स ह्या फील्ड्स कशा आहे आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आहे. तर सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला इतकं चांगलं प्रेझेंटेशन सुद्धा दिलं आणि आमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले, त्याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे सर तुमचा. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग द टाइम सर. My pleasure. Thanks for having me.